नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत मस्त असे पौष्टिक पालकाचे आणि नाचणीच्या पिठाचे पराठे शेअर करणार आहेत। अगदी सोपी रेसिपी आहे, तसेच हेल्दीही खूप आहे। तुम्ही जर दरवेळेसचे पराठे खाऊन कंटाळले असाल आणि तुम्हाला हेल्दी पण खायचं असेल तर तुम्ही हे पराठे नक्की ट्राय करू शकता। खायला खूप छान लागतात। तसेच हे पराठे गरम गरम तर चवीला एक नंबर लागतात। रेसिपी अगदी सोपी आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा। तसेच बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा तुम्हाला बघायला मिळतील। आपल्या पराठे करण्यासाठी घेऊ त्यासाठी आपण पालक घेतलेली आहे। पालक ही आपल्याला स्वच्छ निवडून आणि धुवून घ्यायची आहे। त्यानंतर आपण ती पालक मी स्वच्छ धुतलेली आहे। आता आपण ती बॉईल करून घेणार आहोत। बॉईल करण्यासाठी मी पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते। यामध्ये मी पालक घालून घेत आहे। अगदी 2 ते 3 मिनिटं आपल्याला पालक ही बॉईल करायचे आहे। पालक बॉईल होते तोपर्यंत मी हिरवी मिरची आणि कोथिंबीर, लसूण, आल्याची पेस्ट करून घेतलेली आहे। अशा प्रकारे मी जिरे घालून ही पेस्ट केलेली आहे। जिरे, कोथिंबीर, लसूण, आलं याची पेस्ट घातल्याने आपल्या पराठ्यांना टेस्टही खूप छान येते। आपली पालकही बॉईल झालेली आहे। ती आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। थंड झाल्यावर आपल्याला त्याची पेस्ट करायची आहे। पराठे करण्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तसेच 1 वाटी मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। 2 ते 3 चमचे यामध्ये मी बेसन घालत आहे। बेसनाने आपले पराठे हे खुसखुशीत होतात। त्यानंतर यामध्ये मी तीळ घातलेली आहे। 1 ते 1.5 चमचा आपल्याला या ठिकाणी धना जिरा पावडर घालून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। यामध्ये तुम्ही हवं तर बाजरीचं पीठही मिक्स करू शकता। तसेच तुम्हाला जे पीठ आवडतं ते तुम्ही घालून पराठे केले तरी ते छानच लागतात। हिरवी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीरीचं वाटण घालून घेतलं आहे। दळताना यामध्ये मी जिरे घातलेले आहे, त्यामुळे जिऱ्याचा स्वादही खूप छान लागतो। तसेच पालकाची प्युरी घालून आपल्याला पीठ हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं पीठही मळून झालेलं आहे। चपातीला पीठ करतो त्या प्रकारे आपल्याला पीठ हे मळायचं आहे। त्यानंतर आता आपण याचे पराठे करून घेणार आहोत। पराठ्याला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता। पराठे हे जास्त बारीक पातळही नाही आणि जास्त जाडही नाही। अशा प्रकारे आपल्याला पराठे हे लाटून घ्यायचे आहे। अगदी पटपट आपले पराठे हे लाटून तयार होतात। दरवेळेसची भाजी पोळी खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही असे पराठेही ट्राय करू शकता। खायला पौष्टिक आहेतच। बघा आपला पराठा हा भाजून झालेला आहे। तसाच दुसराही पराठा मी भाजून घेत आहे। साजूक तूप लावूनही तुम्ही हे पराठे भाजू शकता किंवा तेल लावून भाजले तरीही चालता। दोन्ही साइडने मस्त असे पराठे भाजून घेत आहे। त्यावर मी मस्त असं साजूक तूप लावून घेत आहे। पूर्ण पराठ्याला चमच्याच्या साहाय्याने आपल्याला तूप हे चोळून घ्यायचं आहे। त्यामुळे पराठा हा छान असा खुसखुशीत आणि खरपूस असा भाजला जातो आणि खायला खूप छान लागतो। बघा मस्त असा खरपूस पराठा आपला भाजला आहे। अशाच प्रकारे मी दुसराही पराठा भाजून घेत आहे। अगदी पटपट तयार होतात, जास्त टाइमही लागत नाही। आणि जर तुम्ही नाश्त्याला वेगवेगळे पदार्थ बनवत असाल तर कधी नव्हे हा पदार्थही तुम्ही नक्की ट्राय करा। बघा घरातल्या सर्वांनाच आवडेल।
या निमित्ताने आपल्या पोटात नाचणीचं पीठही जाते. तसेच या ठिकाणी तुम्ही ज्वारी, बाजरी कुठलेही धान्याचं पीठ घालू शकता. पराठा चवीला 1 नंबर होतो. हा पराठा तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस सोबत किंवा शेजवान चटणी सोबतही खाऊ शकता. या ठिकाणी मी दह्यासोबतच पराठा खायला घेतलेला आहे. रेसिपी अगदी सोपी आहे आणि टेस्टी आहे, तसेच हेल्दी पण आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.